हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण एकदम चटपटीत अशी शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस घरच्या घरी कसा तयार करायचा ते बघणार आहोत। खूपच साधी सिंपल अशी रेसिपी आहे। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत काही मिरच्या। तर इथे मी मोजून 10 मिरच्या घेतल्यात आणि एवढ्या मिरच्यांमध्ये एक वाटीभर, वरणासाठी जेवढी आपण वाटी वापरतो तेवढी वाटीभर चटणी होते। तर इथे मी बेडगी मिरचीचा वापर केला आहे। बेडगी किंवा काश्मीरी दोघांपैकी कुठली तरी एक मिरचीचाच वापर करायचा चटणीसाठी। आणि त्या मिरच्यांना आपल्याला बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे। तुकडे करतानाच त्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या खाली पडून जातात आणि ते कापून व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला उकळतं पाणी घालायचे। तर इथे मी एक ग्लासभर इतकं पाणी चांगलं असं उकळून घेतलं होतं, किंवा मग उकळत्या पाण्यामध्ये ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आणि चांगलं 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे। तर ह्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला वापरायच्या नाही आहेत, बिया टाकून द्यायच्या आणि फक्त वरच्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या। आणि आता त्याच्यामध्ये मी घालते गरम पाणी आणि 20 ते 25 मिनिटासाठी त्याला तसंच मी भिजत ठेवते। तर इथे मिरची भिजते तोपर्यंत आता आपण बाकीचं थोडंसं चॉपिंगचं काम करून घेऊ। तर इथे मी जवळपास घेतलं एक पाव कप इतकं लसणाच्या पाकळ्या, मोजायला गेलं तर असतील एक 30-35 पेक्षा जरा जास्तच असतील, बारीक बारीक आहेत त्याच्यामुळे अजून जरा जास्त असू शकतात। आणि ह्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला बारीक बारीक फाईन चॉप करून घ्यायचेत, किंवा मग तुम्ही खिसून घेतलं तरीही चालेल। तर इथे मी सगळे लसूण जे आहे ते चांगले असे कापून घेतले आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला घालायचे अद्रक। तर अद्रकसुद्धा मी इथे 2 इंच इतके बारीक बारीक असे कापून घेते। तर इथे अद्रक आणि लसूण जे आहे त्या दोन्ही कापून झालेल्या आहेत आणि तोपर्यंत मिरच्या देखील चांगल्यापैकी भिजल्यात, फुलल्या आहेत त्या। आता त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि शक्य होईल तितका पाण्याचा वापर जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे। जवळपास 2 ते 3 चमचे पाणी भरपूर झालं एवढ्या मिरच्यांसाठी, कारण जास्त पाण्याचा जर वापर केला तर शेजवान चटणीमध्ये तो जो पाण्याचा मॉइश्चर आहे तो तसाच राहतो आणि शेजवान चटणी खराब व्हायची शक्यता असते। तर इथे मीच मस्त अशी फाईन पेस्ट तयार करून घेतली। त्याच्यामध्येच घालायच्यात आता आपल्याला थोड्याशा कोथिंबीरीच्या देठा। तर इथे मी कोथिंबीरीच्या देठा ज्या आहेत त्याही बारीक बारीक अशा कापून घेते। तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, अदरवाईज स्किप केलं तरीही चालेल। आता आपल्याला द्यायची आहे फोडणी। तर त्यासाठी इथे मी जवळपास मोठे 4 चमचे किंवा मग पाव कप इतकं तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं एक चक्री फूल, ज्याच्याने खूप चांगला स्वाद येतो, खूप वेगळाच फ्लेवर येतो। आणि एक साधारण 40-50 सेकंदापर्यंत त्याला मस्तपैकी व्यवस्थित असं तळून घ्यायचं। तुम्हाला थोडासा स्मेल लगेच यायला लागेल तोपर्यंतच तळायचं आणि त्याच्यामध्ये लगेच घालायची अद्रक आणि लसूण बारीक अशी कापलेली। आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम फ्लेमला करायची, एकदम लो फ्लेमला नाही आणि एकदम हाय फ्लेमला सुद्धा नाही। अद्रक लसूणचा रंग बदलेपर्यंत, म्हणजे थोडासा ब्राऊन लालसर होईपर्यंत लसूण जे आहे ते आपल्याला चांगली तळून घ्यायचे। तर इथे मस्त असा रंग आलेला आहे। त्याच्यामध्येच आता घालायची आहे मिरचीची पेस्ट, आणि पेस्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये तशीच आहे, म्हणून तुम्ही जर पाणी टाकून थोडंसं विसळून जर वापरलात तर ती चटणी खराब होईल, त्याच्यामुळे निघेल तितकीच चटणी घ्या आणि व्यवस्थित असं मिक्स करा। एक साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत त्याला मस्तपैकी चांगलं असं मिक्स करायचं आहे, परतवत ठेवायचं आहे। थोडासा मिरचीचा कलर जो आहे किंवा पेस्टचा कलर आहे तो थोडासा डार्क होईल, थोडासा ब्राऊन टोनकडे जाईल, तिथपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे। तर ह्या चटणीसाठी तेलाचा वापर खूप जास्त होतो। तुम्हाला जर वापरायची नसेल खूप जास्त दिवसांसाठी, म्हणजे आजच्या आज तुम्ही बनवून 1-2 दिवसामध्ये जर तुम्ही खाऊन संपवणार असाल तर तेल कमी वापरा। पण इथे मला दाखवण्यासाठी सुद्धा, आणि माझ्याही इतकी संपेल की नाही मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी तेलाचा वापर जास्त केला आहे। तर चटणी टिकण्यासाठी फक्त तेलाचा वापर जास्त केला जातो। त्याच्यामध्येच मी कोथिंबीरीच्या ज्या देठा आपण कापून घेतल्या होत्या ते टाकलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊन पुन्हा एक 2-3 मिनिटासाठी त्याला तसंच ठेवून देणार आहे। तर इथे तेल जे आहे ते आता सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे, खूप चांगलं व्यवस्थित ते शिजतंय। त्याच्यामध्येच आता आपल्याला घालायचे आहेत काही सॉसेस। तर सगळ्यात आधी इथे मी घेतलं आहे 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून इतकं टोमॅटो केचप। त्यानंतर आता आपल्याला घालायचे आहे ग्रीन चिली सॉस, किंवा मग हिरव्या मिरच्या बारीक बारीक अशा कापून घातल्या तरीही चालेल, माझ्याकडे होतं म्हणून मी 1 चमचा इतकं ग्रीन चिली सॉस घातलं आहे। त्यानंतर 1 चमचा इतकं रेड चिली सॉस घातलं आहे। त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला 1 चमचा इतकं सोया सॉस, हा थोडासा डार्क सोया सॉस आहे, आणि 1 चमचा इतकं व्हिनेगर। आणि आता सर्व
सॉसेस जे आहेत तेही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 1-2 मिनटापर्यंत त्याला परत तसंच ठेवून द्यायचं आहे. तर ही जी चटणी आहे ती फ्रीजमध्ये आरामात 1 ते 1.5 महिन्यापर्यंत टिकते. बाहेर शक्यतो फक्त ठेवू नका. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर एक साधारण 2 ते 3 मिनटापर्यंत तसंच त्याला शिजत ठेवल्यानंतर आता आपल्याला घालायची आहे अर्धा टीस्पून, फक्त अर्धा टीस्पून इतकी साखर आणि त्याच्यानंतर लगेच घालायचं आहे अर्धा टीस्पून इतकं मीठ, कारण सगळ्या सॉसेसमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मीठ जरा सांभाळूनच घालायचं. तर इथे मी साखर मीठ जे आहे ते व्यवस्थित घालून घेतलेली आहे आणि पुन्हा थोडंसं मिक्स करायचं आणि 3-4 मिनटापर्यंत थोडंसं त्याला तसंच परतवत ठेवायचं. आणि इथे आपली मस्त अशी घरच्या घरी शेजवान चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. अशी चटणी जर तुम्ही एकदा घरी बनवली ह्या मापामध्ये तर नंतर बाहेरून आणायची आपल्याला गरजसुद्धा लागणार नाही. तर चटणी तयार झाली हे कसं ओळखायचं, तर सगळं तेल जे आहे ते वरती येऊन साचतं, मग समजून जायचं की चटणी जी आहे ती आपली रेडी झाली. तर इथे मी गॅस जो आहे तो आता बंद करून घेते आणि ती चटणी जी आहे ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि मगच काचेच्या छोट्याशा भरणीमध्ये ती भरायची आणि फ्रीजला ठेवून द्यायची. त्याआधी इथे मी चक्रीफूल जे आहे ते मी काढून घेते, कारण नंतर मला घाईघाईमध्ये लक्षात राहणार नाही आणि मग परत ते दाताखाली आले की मग मूड खराब होतो. तर ही जी चटणी आहे ती मी फ्रँकीसाठी बनवली होती, जिथे मी शेजवान फ्रँकी बनवली होती काल, तर त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच चॅनलला देखील सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय.